नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर आज आपण बघणार आहोत मुंबई स्टाईल चना चाट. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुमच्या फोनचीही घंटी वाजेल. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. साधारण अर्धा कप इतका काळा चणा मी रात्रभर भिजवून ठेवला होता आणि सकाळी तो व्यवस्थित भिजला गेलाय. आता मी याला कुकरला शिजवायला ठेवणार आहे, पण त्यापूर्वी यामध्ये साधारण अर्धा चमचा मी मीठ घातलंय आणि हा चणा 4 ते 5 शिट्ट्या देऊन व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता चणा व्यवस्थित शिजला गेलाय. आता एका बाउलमध्ये आपण मसाला तयार करूया. आणि त्यासाठी मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतले, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा आमचूर पावडर, सोबतच अर्धा चमचा काळं मीठ आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. आता यामध्ये आपण चण्यामध्ये जे पाणी उरलेलं होतं तेच पाणी यामध्ये घालायचं आहे, म्हणजेच या चण्याचं स्वाद खूप छान येईल आणि हा चाट अजूनच छान लागेल. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे मसाला मिक्स रेडी झालेला आहे. आता एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलंय आणि तेल गरम झालं की त्यामध्ये मी घालते अर्धा चमचा जिरे. जिरं छान तडतडल्यानंतर मी इथे घालते 1 चमचा किसलेलं आलं आणि थोडासा हिंग. इथे मी लसणाचा वापर अजिबात केलेला नाहीये. आता हे छान फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये मसाला मिक्स घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान उकळी आली की तुम्ही इथे बघू शकता छान त्याच्यावर तेलाचा असा एक तवंग आलेला आहे. आणि मग आपण यामध्ये घालायचं आहे शिजवून घेतलेला चणा आणि तो छान पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. म्हणजेच जे आपण मसाले घातले त्याचा फ्लेवर अगदी आतपर्यंत जाईल. आता इथे तुम्ही बघू शकता साधारण 5 मिनिटं याला शिजवल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे. आणि आता आपण याला थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतरच आपण याचा चाट बनवणार आहोत. तर आता हे व्यवस्थितपणे थंड झाले तर यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरलेली काकडी सुद्धा यामध्ये घालू शकता. आणि वरून मी घालते कोथिंबीर. शिवाय यामध्ये आता आपण चाट मसाला सुद्धा घालणार आहोत, पण चाट मसाला मी सर्वात शेवटी वापरते. साधारण पाव ते अर्धा चमचा इथे मी चाट मसाला वापरलेला आहे आणि हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे सर्व करूयात. तर मस्त चमचमीत असं मुंबई स्टाईल हे चना चाट आता तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि हो, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. बाय.